देवै महादेवै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतास्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवै नमो नमः। श्री देवी महात्म्य अध्याय पहिला। मेधा ऋषी आणि सुरत राजाला व समाधीला देवी महात्म्य सांगतात। अध्यायाचं नाव आहे मधुकैटभाचा वध। भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत असताना मधु आणि कैटभ या दैत्यांना मारण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले त्या महाकाली देवीला माझा नमस्कार असो। त्या महाकालीने आपल्या 10 हातात खड्ग चक्र गदा बाण धनुष्य परीख शूल भुशुंडी मस्तक व शंख धारण केलेले आहेत। 3 नेत्र असलेल्या त्या देवीने शरीरावर दिव्य अलंकार धारण केले आहे। 10 मुखे व 10 पाय असलेल्या त्या देवीच्या शरीराची कांती नीलमण्याप्रमाणे आहे। त्या चंडक्या देवीला माझा नमस्कार असो। ग्रंथारंभी श्री गणेश, देवी सरस्वती, कुलदेवता व भगवती देवी यांना आम्ही नमस्कार करतो। हे गजानना, तू सर्वांना बुद्धी देणारा आहेस। तू सर्व विद्यांचा 14 विद्या 64 कला यांचा नायक आहेस। सर्व लोक कार्यारंभी तुला वंदन करतात। त्रिपुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी तुझे ध्यान केले होते। बळीराजाला पाताळात लोटताना वामनाने तुला ध्यानपूर्वक नमस्कार केला होता। सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेव तुझेच प्रथम स्मरण करतो। शेषनागानेही पृथ्वीचा भार मस्तकावर धारण करताना तुझेच ध्यान केले होते। महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने तुझेच ध्यान केले होते। मोक्ष मुक्तीसाठी सिद्धिदायक तुझेच ध्यान करतात। विश्वावर विजय मिळवण्यासाठी कामदेव मदनही तुझेच ध्यान करतो। हे गणेशा, तुला आमचा साष्टांग नमस्कार असो। हे गणेशा, तू आम्हाला बुद्धी दे व आमच्याकडून देवी महात्म्य वदवून घे। हे ब्रह्मदेव कन्ये, हे शारदे देवी, तू सर्व विद्यांची स्वामिनी आहेस। तू ब्रह्मादिकांची जननी आहेस। साक्षात ओंकार स्वरूप आहेस। तुला आमचा नमस्कार असो। हे महाविष्णू, तुझी कृपा झाली असता मुका मनुष्यही वक्ता बनतो। पंगुलंघयते गिरीम म्हणजे पांगळाही पर्वत ओलांडून जातो। यत्कृपा तमहम वंदे, तुझ्या कृपेत या प्रकारचे सामर्थ्य आहे। तुलाही आमचा नमस्कार असो। तू ब्रह्मदेवाच्या मुखावर सरस्वतीची स्थापना केलीस, त्यामुळे तो 4ही वेद बोलू लागला। तू शिवशक्ती सूर्य गणपती आहेस। तुला आमचा नमस्कार असो। श्री दत्तगुरु वशिष्ठ वाल्मिक नारद शुक इत्यादींना माझा नमस्कार असो। आता जिचा हा देव महात्म्य ग्रंथ आहे त्या आदिशक्ती देवीला मोठ्या भक्तिभावाने वंदन करून श्री देवी महात्म्य ग्रंथाला या ठिकाणी आपण प्रारंभ करत आहोत। कथा आहे प्राचीन काळातील, अगदी द्वापर युगातली। एकदा नैमिषारण्यात अनेक वर्षे चालणाऱ्या यज्ञासाठी शौनकादिक अनेक ऋषी एकत्र जमले होते। ते सर्वजण वेदविद्या जाणणारे होते। आयुर्वेद, धनुर्वेद, ज्योतिर्वेद, गांधर्ववेद या 4ही उपवेदाचे चांगले जाणकार होते। त्याचप्रमाणे वेदांत, न्याय, मीमांसा, तर्क, चार्वाक ही 6 शास्त्रे, व्याकरण, सांख्य, योग, शिल्प, सूप, काम, कूक, वैद्यक, पातंजल योग ही उपशास्त्रे यात हे सर्वजण मोठे प्रवीण होते। ते सर्व ऋषी पौराणिक सूत यांना म्हणाले, तुम्ही व्यासाचे शिष्य आहात। व्यासांनी भविष्योत्तर भागवत, मत्स्य मार्कंडेय इत्यादी 18 पुराणे, त्याचप्रमाणे शिव, नरसिंह, गणेश, देवी इत्यादी 23 महापुराणे तुम्हाला शिकवलेली आहेत। त्यांच्या कृपेने तुम्ही या सर्व पुराणात मोठे निपुण आहात।
त्या व्यासांच्या कृपेने तुम्ही पुराण सांगतात. आम्ही यापूर्वी तुमच्या मुखाने अनेक ग्रंथ ऐकले आहेत. आम्ही जे जे प्रश्न विचारले होते त्या सर्वांची उत्तरे तुम्ही आम्हाला दिलेली आहेत. यापूर्वी तुम्ही जी महात्म्य आम्हाला सांगितली ती ऐकून आम्ही अगदी तृप्त झालेलो आहोत. आता आम्हाला देवी महात्म्य सांगण्याची आपण कृपा करावी. ओंकार स्वरूप आदिमाया अनंत शक्तीची स्वामिनी आहे. तिने अनंत अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे, आजही करीत आहे. महाकालीने भगवान विष्णूंच्या देहापासून अवतार घेतला व विष्णूंच्या हस्ते मधु कैटप या दैत्यांचा वध केला. हा देवीचा पहिला अवतार. ही अवतार कथा आम्हाला कृपया विस्ताराने सांगावी. देवीने आणखी कोणते कोणते अवतार घेतले त्या सर्व अवतार कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. श्री व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, त्यामुळे तुम्ही हे सर्व सांगू शकतात. त्या नैमिषारण्यात शौनकादी ऋषींनी अशी विनंती केली असता सुतांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री देवी महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. सूत म्हणाले, आता तुम्ही मला जे विचारले तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते. मार्कंडेयांनी सांगितलेली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे. व्यासांनी ती कथा जशी सांगितली तशीच मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. हे देवी महात्म्य अत्यंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात. 700 महामंत्र असलेले हे महास्तोत्र वेदव्यासांनी सांगितलेले आहे. त्या 700 श्लोकांचे महात्म्य ब्रह्मादिकांनाही कळत नाही. या देवी महात्म्याचे मोठ्या श्रद्धेने जो पठन करीत त्याला 4ही पुरुषार्थाची म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती होईल. सर्व कामना, इच्छा पूर्ण होतील. जो कोणी निष्काम भावनेने या महात्म्याचे पठन श्रवण करतील त्याला भगवती भवानी देवी मोक्ष देईल. विशेषतः कृष्ण चतुर्दशी, कृष्ण अष्टमी किंवा नवरात्रात या देवी महात्म्य ग्रंथ पठनाचे फळ महामोठे आहे. या देवी महात्म्याचे नित्य पठन केले असता स्वतः देवी ते श्रवण करते असे वेद एक मुखाने सांगतात. असे पुराणात देखील सांगितलेले आहे. ब्रह्मदेवांनी मार्कंडेयाला देवी कवच, अर्गला स्तुती व किलक सांगितले आहे. याचे प्रथम पठन करावे किंवा श्रवण करावे. नंतर देवी महात्म्य सप्तशती वाचावे किंवा श्रवण करावे. हे पठन किंवा श्रवण शक्यतो स्वतः करावे. अशक्य असेल तर ते श्रेष्ठ ब्राह्मणांकडून करावे. मोठ्या भक्तिभावाने हे महात्म्य पठन श्रवण करताना जर काही अशुद्ध उच्चार केले तरीसुद्धा देवी संतुष्ट होते हे लक्षात घ्यावे. देवी भक्तांची भावभक्ती पाहते, परंतु अंतःकरणात भक्ती, श्रद्धा, प्रेम नसेल तर नुसते शुद्ध पठन व्यर्थ जाते. भक्तिहीन पठन करणाऱ्यावर देवीचा कोप होतो. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवांनी कवचाची रचना केली आहे. त्याच्या केवळ पठनानेही सर्व पुरुषांची प्राप्ती होते. जो भक्त अर्गला स्तुतीचे पठन करतो त्यावर देवी प्रसन्न होते व ते आपल्याला भक्ताला 700 वर देते. महादेवांनी केलेल्या किलकाचे जो पठन करतो त्याला सर्व मंत्र विनासायस प्राप्त होतात. स्वतः मार्कंडेय ऋषींनी कवच, अर्गलास्तुती व किलक यांचा जप करून 14 कल्प आयुष्य मिळविले. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस. सुमारे 432 कोटी सौरवर्ष. एकूण 14 स्मार्त म्हणजे स्मृती धर्मवेत्ते होऊन गेले. त्यांची नावे अशी: दुर्वास, विश्वामित्र, ब्रह्मदेव, मार्कंडेय, इंद्र, बाणासूर, नारायण, कार्तिकेय, दधीची, राम, कण्व, भार्गव,
बृहस्पती व गौतम हे सर्व शैव होत. या 14 स्मरण केले असता सर्व आधी व्याधी नाहीशी होतात. पार्वतीपती शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतात. सूत म्हणाले, ऋषी हो, मी आता देवीच्या अवताराचे कारण सांगतो, ते एकाग्र चित्ताने श्रवण करा. ब्रह्मा, विष्णू व महेश हे देवीचेच पुत्र. त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेत असे. दृष्टांचा नाश करून अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करीत असे व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असे. याविषयी मी आता प्राचीन इतिहास सांगतो. ब्रह्मकल्पातील 14 मन्वंतरातील सूर्यपुत्र सावर्णी मनू हा 8वा मनू. त्याची जन्मकथा सांगतो. देवीच्या कृपेने हा सावर्णी मनू राजा झाला. त्याला ध्रुवासारखे अढोळ राज्य मिळाले. त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतो, ती पण ऐका. पूर्वी सारोचित मन्वंतरामध्ये सुरत नावाचा राजा होऊन गेला. तो उदार, प्रजापालनदक्ष, सत्यवादी, कर्मनिष्ठ, देवब्राह्मणांची पूजा करणारा, गुरुभक्त, दानशील होता. तो कुणाशीच शत्रुत्व करीत नसे. तो धनुर्वेदात पारंगत होता. तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन पोषण करीत होता. असे असतानाही क्षत्रिय, राक्षस, यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाशी शत्रुत्व सुरू केले. त्यांनी युद्धनीतीची पर्वा न करता अन्यायाने सुरथाचे राज्य घेण्याची तयारी केली. राजाही आपले सैन्य घेऊन युद्धाला सामोरा गेला. त्याने शत्रूशी प्रचंड युद्ध झाले. शत्रूचे सैन्य थोडे होते व सुरथाचे सैन्य मोठे होते, पण युद्धात शत्रूचाच जय झाला. पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला. परंतु तेथेही शत्रुपक्षाचे काही लोक होते. राजाचे ते जे मंत्री प्रधान होते ते शत्रुपक्षाला मिळालेले होते. शत्रूने राजाचे सर्व काही हिरावून घेतले. राजाला अतिशय दुःख झाले. आता काय करावे, कोठे जावे, बाहेर लोकांना तोंड कसे दाखवायचे, तेथेच खंदकात लपून बसावे की पुन्हा युद्ध करावे. दृष्टबुद्धीच्या मंत्र्यांनी आपल्याला पकडून शत्रूच्या हवाली केले तर आपले काय होईल, असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरत राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काहीही कळू न देता नगरातून बाहेर पडला व एका घोर घनदाट अरण्यात शिरला. त्या अरण्यात एक तपस्वी मेधा ऋषींचा आश्रम होता आणि तो पाहून, हे जाणून राजा त्या आश्रमाकडे गेला. तो आश्रम पाहून राजाला आनंद झाला. नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता. पाना फुलांनी, निसर्गांनी तो सजलेला होता. त्या आश्रमात अनेक हिंस्र प्राणी आपापसातील जन्मजात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते. हंस, कारवंड, मोर, कोकिळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते. अनेक प्रकारच्या पवित्र वृक्षवेलींनी तो आश्रम अधिकाधिक रम्य वाटत होता. आश्रमातील ऋषीमुनी वेदमंत्र म्हणत होते. सर्वजण मेधा ऋषींची सेवा करीत होते. तो आश्रम स्वर्गापेक्षाही सुंदर दिसत होता. असा तो आश्रम पाहून सुरत राजाच्या मनाला अतिशय आनंद झाला. राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत केले. त्याची सर्व विचारपूस केली. तेव्हा राजा म्हणाला, ऋषीवरा, आपणास प्रणाम असो. मी सुरत नावाचा राजा आहे. शत्रूंनी माझा पराभव केला आहे. त्यामुळे राज्य, गृह, पत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणा शरण आलो आहे. आपल्या आज्ञेनुसार मी वागेन. मेधा ऋषी म्हणाले, राजा, तू कसलीही चिंता करू नकोस. येथे तुझे शत्रू येणार नाहीत. राजा, येथे हिंसा मात्र करायची नाही, हे लक्षात ठेव. मेधा ऋषींनी असे सांगितले असता राजा सुरत निर्भय होऊन त्या आश्रमात राहू लागला. एकदा तो राजा आश्रमातील वृक्षांच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातूर होऊन विचार करू लागला की शत्रूंनी माझे राज्य हरण केलेले आहे. त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील. माझे प्रधान सेवक शत्रूच्या अधीन झालेले आहेत.
त्या शत्रूंनी द्यूत, मद्य, वेश्या, व्यसनात माझी सगळी संपत्ती खर्च करून टाकली असेल. ते शत्रू व माझे मंत्री हे पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील. अशा प्रकारे राजा चिंता करीत बसला होता. त्याचवेळी एक दुःखी कष्टी झालेला वैश्य तेथे आला. त्याने त्याचे नाव समाधी. राजाने त्याची सगळी विचारपूस केली व तू असा दुःखी कष्टी का झाला आहेस असे विचारल्यावर त्यावर तो वैश्य म्हणाला, मी वैश्य जातीचा असून माझं नाव समाधी आहे. मी खूप श्रीमंत, धर्मशील, सत्यनिष्ठ, सरळ स्वभावाचा असतानाही धनलोभी व दृष्ट असलेल्या माझ्या बायका मुलांनी व नातलगांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनात आलो आहे. मी येथे आल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजत नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझ्या वियोगाने ते अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त, शोकाकुल झाले असतील. या काळजीने माझ्या मनाला थोडीही विश्रांती नाही. माझ्या कुटुंबाला मी कधी बरे पाहीन. राजा म्हणाला, अरे, ज्या दुराचारी बायका मुलांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे. समाधी म्हणाला, तू खरे म्हणतोस ते खरे आहे, परंतु माझे मन मोह माया सोडत नाही. ज्यांनी मला घालून दिले, माझी सगळी संपत्ती हडप केली, त्यांच्या स्नेहात माझे मन अडकते आहे. या मोहाचे, स्नेहाचे कारण काय हे मला समजत नाही. मग सुरत राजा व समाधी वैश्य मेधा ऋषींकडे गेले. त्यांनी ऋषींना नमस्कार केला. राजा हात जोडून मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्या, माझ्या मनात एक शंका आहे. त्याचे उत्तर आपण मला द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. मुनिवर्य, माझे मन अत्यंत चंचल आहे. ते क्षणाक्षणाला मला मोहात पाडते आहे. राज्यातील सर्व गोष्टी क्षणिक व नाशवंत आहेत हे मला माहीत असूनही त्याच्याबद्दलचा मोह माझा काही सुटत नाही. स्नेह काही कमी होत नाही. याचे कारण काय? हा मोह निर्माण कसा होतो? माझ्यासारखीच या माझ्या मित्राची, वैश्याची अवस्था झाली आहे. त्याच्या बायका मुलांनी त्याचे सगळे धन हरण केले आहे व त्याला घराबाहेर काढले आहे, पण त्याला त्याचा मोह सुटत नाही. हा वैश्य आपल्या बायका मुलांविषयी शोक करीत बसलेला आहे. माझी अवस्थाही अगदी तशीच आहे. आम्ही दोघेही ज्ञानी आहोत, पण मोहपाश तुटत नाही. याचे कारण काय? सुरत राजाने असे विचारलेले असताना ऋषी म्हणाले, याचे उत्तर पूर्वी मार्केंडियांनी शिष्याला सांगितले आहे. सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितले होते तेच उत्तर आता मी देतो. हे राजा, या सर्वांचे कारण ती भुवनेश्वरी आहे. सर्व प्राणीमात्रात तिचंच वास्तव्य आहे. सर्व प्राणी मायेने व्याप्त आहे. पशुपक्षी, नर या सर्वांना विषय ज्ञान असते. प्रत्येकाचे विषय मात्र वेगळे वेगळे असतात. ते दिवांध प्राणी असतात, त्यांना दिवसा काही दिसत नाही. उदाहरणार्थ घुबड, वटवाघळे इत्यादी प्राणी. दिवांध म्हणजे दिवसा अंध. पण कावळा इत्यादी प्राण्यांना रात्री काही दिसत नाही. गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस रात्र सारख्याच असतात. गाय, घोडा, बैल, कुत्रा यांना दिवस रात्र सारखेच असते. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे सर्व प्राणीमात्रांना सारखेच आहे. जे ज्ञान मनुष्याला असते ते पशुपक्ष्यांनाही नसते. ते पशुपक्ष्यांनाही असते. पशुपक्षी अन्नकण आणून आपल्या पिल्लांच्या तोंडात घालतात. प्रेम, ममता, मोह गोष्टी या सर्वांच्या ठिकाणी समान असतात. आता मोह कशापासून निर्माण होतो असे विचारले आहेस, याचे उत्तर मी देतो. महामायेपासून मोह निर्माण झाला. ज्ञानीजनांनी अंतःकरणाने ही मोहमाया मोहित करते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे ज्ञानी असूनही माया मोहित होतात व जगात भ्रमण करीत असतात. हे आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असून हिच्या केवळ इच्छेनेच बुद्ध लोक मुक्त होतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिचे पुत्र असूनही तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय हे 3 कार्य नेमून दिलेले आहेत. सुरत राजा म्हणाला, मुनिवर्या, या महामायेची उत्पत्ती कशी झाली, कोणापासून झाली, हे सर्व ऐकण्याची आमची इच्छा आहे. कृपया
हे सर्व सविस्तर सांगण्याची आपण कृपा करावी. सुरत राजाने असे विचारले असता ते म्हणाले, राजा, खरे पाहता ही महामाया देवी नित्य स्वरूप आहे. तिला जन्म मरण काहीच नाही. तिने संपूर्ण विश्वाला व्यापले असून तिच्या इच्छेनेच जगाची उत्पत्ती स्थिती व प्रलय होतो. ती अनेक रूपांनी प्रगट होत असते. ती नित्य आहे. तिला जन्म नाही, पण वेळोवेळी ती देवकार्यासाठी उत्पन्न होते. म्हणून लोक तिला देवी आणि उत्पन्न झाली असे म्हणतात. ती केवळ इच्छेने सर्वांचा संहार करते. तिच्या गुणांचे जे श्रवण पठन करतात त्यांचा उद्धार होतो. ती श्रीहरीची योगनिद्रा आहे. पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले होते. देवाधिदेव नारायण शेषशय्येवर निद्रिस्त झाले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. ते दैत्य महाभयंकर होते. त्यांचे सामर्थ्य अफाट होते. ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता श्रीहरीच्या नाभिकमलावर त्यांचे वास्तव्य. मधु आणि कैटभ दैत्यांना पाहताच ते भयभीत झाले. आपले रक्षण करावे म्हणून त्यांनी श्रीहरी विष्णूचा धावा केला. पण विष्णू योग निद्रेत होते. काही केल्या ते जागे होईना. आता काय करावे, कोणाला शरण जावे, आता आपले रक्षण कोण करणार, अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रह्मदेव विचार करू लागले. ज्या योगनिद्रेने विष्णूंना निद्रिस्त केले होते ती योगनिद्राच विष्णूची स्वामिनी आहे. म्हणून त्या योगनिद्रेचे आदिशक्तीचे स्तवन म्हणजे ते विष्णू निद्रामुक्त होऊन त्या दैत्यांशी युद्ध करतील असा विचार करून ब्रह्मदेवाने योगनिद्रेचे स्तवन केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, हे जगदंबे, तुला माझा नमस्कार असो. तू स्वधा वषटकार आहेस. सर्व सूर तूच आहेस. तूच जीवनदायिनी सुधा म्हणजे अमृत आहेस. हे देवी, तू ओंकार स्वरूप आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांना धारण करतेस. म्हणून तुला त्रिधा असे म्हणतात. हे देवी, लक्ष्मी पार्वती सरस्वती तूच आहेस. तूच या विश्वाला धारण केलेले आहेस. हे देवी, तूच या विश्वाला निर्माण करतेस, त्यांचे पालन करतेस व शेवटी तूच या विश्वाचा संहार करतेस. ही 3 रूपे तुझीच आहेत. हे देवी, कीर्ती, मती, धृती, कांती, श्रद्धा, रती या रूपांनी तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हे माते, तूच काळरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तूच शोभा, लज्जा, बुद्धी, तुष्टी, पुष्टी, शांती तूच आहेस. माते, तू खड्गधारिणी, शूलधारिणी, घोररूपा आहेस. तू गदा, शंख, चक्र, धनुष्य धारण केलेले आहेस. बाण, भुशुंडी, परीघ ही तुझी अस्त्रे आहेत. तू सौम्य तर सर्वाधिक सुंदर आहेस. तू परात्पर परमेश्वरी आहेस. सगळे स्थावर जंगम विश्व तुझे स्वरूप आहे. पंचमहाभूते, शक्ती, काळ तुझ्या सत्तेने चालतात. सत असत ज्या काही वस्तू आहेत त्यांची शक्ती तूच आहेस. माते, या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण, त्यालाही तू निद्राधीन केलेले आहेस. अशा तुझे स्तवन करण्यास मी कोण बरे समर्थ आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांना तू शरीरधारी केलेस. ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहे. कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखरच दुर्घट आहे. असे असतानाही मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे. हे देवी, मधु आणि कैटभ हे जे 2 महाभयंकर दैत्य आहेत त्यांना तू मोहित कर व या 2 दैत्यांच्या वधासाठी श्रीहरीला जागे कर व त्यांच्या ठिकाणी त्या दैत्यांचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, मधु आणि कैटभ या 2 दैत्यांच्या वधासाठी भगवान विष्णूंना जागे करावे यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीचे 14 श्लोकी रात्रीसुक्ताने स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूंच्या देहापासून दूर झाली. तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. भगवान विष्णू जागे होताच ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धावून गेले. घाबरलेला ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून तिचे ध्यान केले. त्या देवीला 10 हात, 10 पाय, 10 मुखे होती. तिचे डोळे काजळासारखे काळे होते. त्या महाकालीने कपाळावर कुंकुम तिलक लावलेला होता. तिचे स्वरूप अति भयंकर होते. तिच्या हातात खड्ग,
तिच्या दाही हातात खड्ग, बाण, गदा, शूळ, चक्र, शंख, भुशुंडी, परीघ, धनुष्य ही शस्त्रे होती. 10व्या हातात रक्त गळत असलेले मुंडके होते. अशा देवीची जो पूजा करतो त्याला ती अवघे त्रैलोक्य देते. ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले. तेव्हा भगवान विष्णू त्यांच्याशी युद्ध करू लागले. ते परस्परांवर अनेक शस्त्रप्रहार करीत होते. बाहुप्रहार, मुष्टीप्रहार, लत्ताप्रहार करीत होते. अशा प्रकारे मधु आणि कैटभ आणि विष्णू यांचे युद्ध 5000 वर्षापर्यंत चालू होते. मदोन्मत असे ते दैत्य काही केल्या हार मानेना. मग महामायेने त्या दैत्यांना मोहित केले. महामायेने मोहित केलेले ते दैत्य विष्णूला म्हणाले, हे विष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहे. तुला हवा तो वर माग. भगवान विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्ही जर माझ्यावर खरोखर संतुष्ट झालेले असाल तर माझ्याच हातून तुमचा वध व्हावा. मला आणखी दुसरा काहीच वर नको. दैत्य म्हणाले, तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ. विष्णू म्हणाले, दैत्यांनो, मी विशाल व निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो. असे सांगून विष्णूंनी आपल्या मांड्या विशाल करून जलावर निर्जल प्रदेश निर्माण केला. त्या दोघा दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्यांची मस्तके तोडली व त्यांना ठार मारले. मधु दैत्याला ठार मारले म्हणून विष्णूला मधुसूदन व कैटभाला ठार मारले म्हणून कैटभारी असे म्हणतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रगट झाली. हा देवीचा पहिला अवतार. हे महाकालीचे आख्यान जो भक्तिभावाने पठन व श्रवण करतात त्यांची सर्व संकटे नाहीसे होतात. सर्व बाधांचे निरसन होते. यात तीळ मात्र शंका नाही. श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी भगवती महात्म्यातील श्री महाकाली चरित्र वर्णन मधु आणि कैटभ वध नावाचा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त झाला आहे.